निरोगी आरोग्याचा कानमंत्र घेऊन महिलांचा हरित शहरचा संकल्प. प्रयास दादी नानी ग्रुपचा पुढाकार. योग, निसर्गोपचार आणि वृक्ष लागवडीचा संगम. महिलांनी घेतले निरोगी जीवनशैलीचे धडे. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि घरातून हरित शहराच्या संकल्पनेला बळ मिळावे या उद्देशाने प्रयास दादी नानी ग्रुपने महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या हरित शहर या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमात महिला सदस्यांना उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या वतीने विविध देशी वृक्षांची रोपे वितरित करण्यात आली. महिलांनी आपल्या घराच्या अंगणात, परिसरात आणि उपलब्ध जागेत वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला. याच कार्यक्रमात महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी निसर्गोपचार, योग, संतुलित आहार आणि मानसिक स्वास्थ्य याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली या दोन्हींचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थित महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी आहार, व्यायाम आणि निरोगी आरोग्य या विषयावर अत्यंत मार्गदर्शक व्याख्यान दिले. त्यांनी सांगितले की आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे. त्या म्हणाल्या, महिलांनी प्रथम स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी, योगाभ्यासाने आणि प्राणायामाने झाली तर संपूर्ण दिवस उत्साही राहतो. सात्विक, संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. ऋतूनुसार उपलब्ध फळे, भाज्या आणि नैसर्गिक रंगांनी समृद्ध अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा. मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरल्या त्या प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा. वयाच्या 60 नंतरही त्यांनी अत्यंत अवघड योगासने सहजतेने करून उपस्थित महिलांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या लवचिकतेने आणि उत्साहाने उपस्थित महिलांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. यावेळी त्यांनी सांगितले की योग हा एका दिवसाचा चमत्कार नसून सातत्यपूर्ण साधना आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी नियमित योगाभ्यास, योग्य आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या पाळत आहे. त्यामुळेच आजही मी निरोगी आणि ऊर्जावान आहे. प्रत्येक महिलेने दररोज किमान काही मिनिटे योगासाठी द्यावीत. निरोगी शरीर आणि शांत मन हेच आयुष्यातील खरे वैभव असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास प्रयास ग्रुपच्या उपाध्यक्षा राजश्री शितोळे, दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, ह.भ.प. प्रभाताई भोंग, उपाध्यक्षा सुचेता बोरकर, सचिव उज्ज्वला बोगावत, खजिनदार मेघना मुनोत, तसेच श्यामल शिंदे, सुनीता काळे, वर्षा गांधी, सुनीता चक्रवर्ती, गीता कवाने, कविता शिंगवी, छाया भंडारी, प्रिया गुंदेचा, प्रतिभा भिसे, आरती थोरात, लीला अग्रवाल, सुजाता कदम, उषा सोनी, नीलिमा पवार, अलका वाघ, सुरेखा जंगम, शशिकला झरेकर, प्रतिभा रासकर, हेमा पडोळे, शकुंतला जाधव, आशा गायकवाड, ॲडव्होकेट ज्योत्स्ना कुलकर्णी, संगीता डिडवानी, सविता धामट, रेखा फिरोदिया यांच्यासह महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविकात प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की प्रयास ग्रुप मागील अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि बौद्धिक उपक्रम राबवत आहे. महिलांचा आत्मविश्वास वाढविणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांचे आरोग्य जपणे आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढविणे हा आमच्या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. वर्षभर योग शिबिरे, आरोग्य मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करून महिलांना सकारात्मक आणि सक्रिय जीवनशैलीकडे प्रेरित केले जाते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या कमिटीवर निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट रवींद्र शितोळे यांचा प्रयास ग्रुपच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक, बौद्धिक आणि ज्ञानवर्धक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी ह.भ.प. प्रभाताई भोंग यांनी धार्मिक, सामाजिक आणि आरोग्य जनजागृतीसाठी प्रयास ग्रुप व नम्रता दादी नानी ग्रुपच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
समाजातील महिलांना एकत्र आणून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य या संस्था प्रभावीपणे करत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले, तर राजश्री शितोळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपा सोनी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. माझ्यापर्यंत ऐकू येते बरं का. वाईट वाटतं पण आता काय करणार, पर्याय नाही. एकावर नंबर 6 दोनावर 20 हाऊस बाकी आहे फक्त आता दादी नानीची. आणि प्रयास काय बाकी आहे? एकावर लवकर या. दोन्ही पण प्रयास आहे ना. चला पुढचा नंबर 3वर 5 35 38 मनीषा पवार. चलो भाभी अजून किती प्रयासची संपली का बक्षीस? प्रयासची बक्षीस संपलेली आहे. थांबा, ते आले 74. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना उपमहापौर माननीय धनंजयजी जाधव यांच्या वतीने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या बर्थडे गर्लसाठी. इथून पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं Happy birthday to you. Happy birthday to you, dear Rajeshri. Happy birthday to you. Subhinam janmadinam bhavatu mangalam janmadinam. Subhinam janmadinam bhavatu mangalam janmadinam. Vijayee bhav sarvatra sarvada bhavatu mangalam janmadinam. Vijayee bhav sarvatra sarvada bhavatu mangalam janmadinam. Subhinam janmadinam tava bhavatu mangalam janmadinam. Subhinam janmadinam tava bhavatu mangalam janmadinam. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. याला योग म्हणजे फक्त कसरतीची आसनं नाही, ती त्या दाखवणारच आहे तुम्हाला. आणि मी अजिबात मोठं व्याख्यान घेणार नाही, फक्त 2-3 पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे सांगणार आहे. कारण प्रयास तुमचा हा प्रयास आहे की बायकांना खूप आनंद द्यावा, सुखी ठेवावं, आनंदी ठेवावं. बायका दिवसभर घरच्या तीच पातेले कड्या. जर आता तुम्ही बाहेर नसत्या पडल्या, तुम्ही घरात तेच बघितलं असतात त्या, मग इकडचं आवडायचं पहिलं तिकडं. थोडंसं बायकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून, मी खूप लहान असतापासून
मध्ये योगाचं, नॅचरोपॅथीचं, ब्युटिशियनचं काहीतरी माहिती सांगायला येत असते. तर आज मला महत्त्वाचं सांगायचं वाटतं बघा, सुरुवातीला गौरीताईंनी तुमच्याकडनं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हे करून घेतलं. हे किती उपयुक्त होतं बघा, तुम्हाला कळलं पण नसेल की प्रयाग ग्रुपमध्ये आलं हे जे आपण म्हणतोय हे वारीवाले लोक का म्हणतायत, आणि त्यांच्यापैकी बघा इतकं चालतात, इतकं कुठे पण झोपतात, कुणालाच काही त्रास होत नाही. या ज्या टाळ्या किंवा हे जे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हे शब्द जे असतात, हे जे व्हायब्रेट फ्रिक्वेन्सी, आता माझं डिप्लोमाचं लेक्चर झालं एका गावातल्या स्टुडंटने सांगितलं 75,000चं मशीन आहे आणि त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीने त्या ठिकाणचे आजार बरे होतात. मॅडम मी ते घेऊ का? आता त्या मशीनवाल्याशी माझी काही मैत्री नाही, भांडण नाही, किसी की रोटी छिन्ना नाही, हे आम्हाला योगामध्ये शिकवलेलं आहे. मी म्हटलं मला मशीनची काय माहिती नाही, पण आम्ही काय करतो, मसाचे व्हायब्रेशन देतो, स्वराने विशिष्ट मंत्र म्हणून व्हायब्रेशन देतो. गौरीताईने तुमचं शेक युअर हँड घेतलं का घेतलं, काय झालं असेल याने, किती परिणाम शरीरावर चांगले होत असतात. साध्या ह्या टाळ्या वाजवून विठ्ठल विठ्ठला विठ्ठला म्हटल्याने हृदयाचे कितीतरी प्रॉब्लेम तुमचे बरे होणारे. वर्ल्ड लेवलला अगदी छान पेपर पब्लिश झालेलं आहे. ओंकार मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते, श्रावण महिना येतोय, ओंकाराची साधना तर कधीच सोडू नका. अँड चॅटिंग ऑफ ओंकार म्हणजे असं म्हणतात, अँड ओंकार डे कीप डॉक्टर. मग तुम्ही म्हणता हो मी गेले होते ना सकाळी योगा क्लासमध्ये, ओंकार केला नाही. मी एक योग टीचर आहे, मी हजारो बायकांना योगा शिकवला, पण आज मी स्वतः सांगते माझ्याकडे क्लासला नका येऊ, फक्त शिकण्यापुरतं या, पण तुम्ही तुमचं करा, तुम्ही स्वमध्ये राहा. बायका बघा सगळं आत्ता पण तुम्ही बघा सगळे ह्याच्यात राहिलेलं आहे, तिचं काय तिचं काय तिचं ते ठीक आहे, थोड्या वेळापुरतं ठीक आहे. ह्याच्यानंतर दिवसातला एक वेळ तरी प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःसाठी असा द्यायचा की शांत डोळे मिटून बसायचं आणि स्वमध्ये राहायचं. सांगत राहतो की गुडघे दुखतात म्हणून चालायला जमत नाही, कंबर दुखती म्हणून व्यायाम जमत नाही, पण आपण आपल्याला पूर्वीसारखे आता कामं राहिलेली नाही आहेत, म्हणून हे योगासनं खूप गरजेचं आहे. हेमाताईंनी आणि अलकाताईंनी खरंच कमाल केली, खूप छान. नेहमीच पाहिलं तर मंडला भाभींचं इतकं छान, म्हणजे प्रयास ग्रुप असे कितीतरी ग्रुप ते एकत्र घेऊन जातात. आणि सध्या खूप ही काळाची गरज आहे, संघे शक्ती कलियुगे. या याच्यात आपण कुठली ना कुठली क्रिया आपण कोणाकडून ना कोणाकडून घेत राहतो. आपण जर घरात बसलं तर आपल्याला ज्ञानाची प्रगती होत नाही, आणि हे ज्ञान मग अध्यात्मातलं असू द्या, कुठलंही असू द्या, लौकिक असू द्या, अलौकिक असू द्या, हे ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी हा सर्व ग्रुप चालवणं सोपं नाही. अलकाताई इतका मोठा ग्रुप चालवतात, आणि विशेष म्हणजे त्या तर चालवतात, पण तुम्ही सगळ्या भगिनी त्यांना तुम्ही साथ देतात, म्हणून प्रथमतः मी तुम्हाला वंदन करते, अलकाताईंना वंदन करते. आज या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेली विभूती की 75 विभूतीमध्ये स्त्रियांमध्ये 7 विभूती विशेष सांगितलेल्या आहेत की स्त्री काय करू शकत नाही, स्त्री ही खूप काही करू शकते. शिव आणि शक्ती हे जर दोन्ही असेल तरच ते कार्य होऊ शकतं, पण शिवापेक्षाही शक्तीने जास्त कार्य. कारण आपण पाहतो पुरुष वर्ग नोकरीला जातात, नोकरीला आल्यानंतर घरी काय नुसते निवांत बसतात, पण स्त्री ते पण काम करते आणि घरी आली की लगेच पदर पोचते. आणि मनात आलं तर स्त्री खूपच काम, म्हणजे कितीतरी पिढ्यांचं ती 24 मुलांचा उद्धार करते, पण ती स्त्री जर घरातच बसून राहिली किंवा वाईट विचार केले किंवा वाईट वर्तन तिने केलं तर ती स्त्री 24 मुलांचा नाश करते. म्हणून हे आपल्याच हातात आहे, आपण कसं जगायचं, जीवन कसं जगायचं, आपण आनंद घ्यायचा आणि सगळ्यांना आनंद द्यायचा. या ठिकाणी तुमचा खूप वेळ आधी पण कार्यक्रम सुरू झालेला असेल, मला आज या ठिकाणी सन्मानित केलं. तसं जर पाहिलं तर मी काहीच कार्य करत नाही. राधाकृष्ण मंदिर भगवान करून घेतात, गुरुकृपेचं म्हणजे आशीर्वाद तुमचे आहेत, आणि तुमच्या सगळ्यांचं अलका भाभीसारख्यांचं आणि तुम्ही सर्व महिला वर्गांचं तुमचं माझ्या खूप स्नेह आहे, म्हणून मी हे कार्य करू शकते. कोणाच्याही आशीर्वादाशिवाय कोणीही काही कार्य करू शकत नाही, एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही. स्पर्धा केला, मला अतिशय आनंद होतो आणि आमचा मुंबईकरचा सत्कारही केला. प्रयाग ग्रुपला ओळखण्याच्या आधी मी अलका भाभींना ओळखते, कारण आमच्या घरात शेजारी मी 12वीत असताना भाभी शेजारी राहायचा, तेव्हापासून आमचं नवीन भावनेचं नातं असतं आणि ते आजपर्यंत प्रयाग ग्रुपच्या माध्यमातून आणि याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने शिकून आहे. कसे 32-32 वर्षापूर्वी अनेक महिला घराबाहेर पडत होत्या. त्या काळात
बाबीने उदात्त हेतूने सामाजिक बाबींची मानव समाजसेवेचं व्रत घेतलं आणि आपल्यासारख्या अनेक महिलांना एकत्रित आणलं आणि आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या महिला, गृहिणी असो किंवा कोणत्याही प्रत्येक क्षेत्रातल्या महिला यामध्ये आहेत. आणि अल्पभावीचं काम इतकं चांगलं आहे की आपोआप सर्वजणी त्याच्यामध्ये जोडल्या जातात आणि खूप काही घेण्यासारखं आहे. अनेक चांगले चांगले उपक्रम असतात आणि त्यामुळे मी या ग्रुपला भाभींमुळे जॉईन झालेले आहे. खरं तर भाभींचं कौतुक करायला पाहिजे. भाभी सगळ्यांना बोलून टाकतात आणि त्याच्यामुळं हा ग्रुप टिकून आहे. आमचा सत्कार केल्याबद्दल मी प्रयास ग्रुपचे आणि माझ्या सर्व मैत्रिणींचे आभार मानते.